सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आज तुम्हाला सांगणार आहे जीमेलला तुम्ही कशा पद्धतीतून फोटो सेव्ह करू शकता। बऱ्याचशा जणांना माहिती असेल की जीमेलला सुद्धा आपले फोटोज आहेत ते सेव्ह करता येतात आणि तुम्हाला बऱ्याचशा जणांना सांगितलं असेल की आपलं गुगलचं जी की ॲप्लिकेशन आहे गुगल्स फोटो त्यात सुद्धा तुम्ही फोटोज सेव्ह करू शकता। तर तुम्हाला मी सांगणार जीमेलला कशा पद्धतीतून तुम्ही फोटोज सेव्ह करू शकता आणि आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ झाला आहे। त्यासाठी प्रत्येकाने एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। सगळ्यात पहिले तर सांगतो व्हिडिओ आहे तो विदाऊट स्किप करता पहा म्हणजे समजणार आहे, स्किप केला तर काही सुद्धा समजणार नाही। सगळ्यात पहिली जी प्रोसेस करायची आहे ती काय करायचं, जीमेल जे असेल ते तुमचं ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर ते जीमेल आयडी तुम्हाला एक सिलेक्ट करायची, ज्या जीमेल आयडीवर तुम्ही फोटोज सेव्ह करणार आहे ती जीमेल आयडी तुम्हाला सगळ्यात पहिले तर इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे। जसं की मी इथे सिलेक्ट केलेली आहे। सगळ्यात पहिले तर सांगतो थोडासा बॅकग्राऊंड नॉईज येणार आहे त्यासाठी थोडंसं समजून घ्या। तर जीमेल आयडी एक सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जसा मेल करता तशा पद्धतीतून इथे पेन्सिल आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं। जसं की इथे तुम्हाला पेन्सिल आयकॉन दिसत असेल तेव्हा क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर फॉर्म लिहिलं आहे बघू शकता, जी की जीमेल आयडी आली थोडीशी मी ब्लर केली आहे। तिथे तुम्हाला तेव्हा क्लिक केल्यानंतर बरेचशा तुमच्या जी फोनमध्ये जेवढे जीमेल आयडी असतील तेवढ्या सगळ्या ओपन होऊन जातील। त्यातील तुम्हाला जी कुठल्या जीमेल आयडीवर फोटो सेव्ह करायचे आहेत ती जीमेल आयडी तुम्ही सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर टू लिहिलं आहे, टूमध्ये काय करायचं सगळ्यात पहिले इथे तुम्हाला जर समजा ह्या जीमेल आयडीवर तुम्हाला जर फोटो सेव्ह करायचे असतील तर ही जीमेल आयडी तुम्हाला इथून अशा पद्धतीतून अशा पद्धती जी की मी जीमेल आयडी आहे तशा अशा पद्धतीतून ती जीमेल आयडी खाली लिहिली आहे, कारण की ह्या जीमेल आयडीवर मला फोटोज सेव्ह करायचे आहेत। ओके, जी की ही जीमेल आयडी मी इथून अशा पद्धतीतून सेव्ह केली आहे बघू शकता, जी की जीमेल आयडी माझी आली आहे। त्यानंतर इथे बघू शकता खाली काय करायचं आहे, एक तुम्ही लिहू शकता काहीसुद्धा लिहू शकता, जसं की माय फोटो मी लिहितो तशा पद्धतीतून तुम्ही माय फोटो लिहिले आहेत। ओके, अशा पद्धतीने माय फोटो। त्यानंतर तुम्हाला करायचं आहे इथे वर बघू शकता जे की एक ऑप्शन आहे तुम्हाला ॲरोने दिसत असेल तेव्हा क्लिक करून घ्या। त्यानंतर अटॅच फाईलवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून तुमची गॅलरी ती ओपन होऊन जाईल। इथून तुम्ही अशा पद्धतीतून फोटोज सिलेक्ट करा, जसं की मी अशा पद्धतीने फोटोज लेतले 3 फोटोज सिलेक्ट केले। त्यानंतर सिलेक्टवर क्लिक करा आणि त्यानंतर डायरेक्ट सेंड करून घ्या। सेंड केल्यानंतर बघू शकता आपले जी फोटो आपण सेंड केले ते ह्या जीमेल आयडीवर आपले सेंड झाले आहेत का आपण बघू। एक 5 ते 10 मिनटात थोडंसं माझं इंटरनेट ऑफ आहे ते मी ऑन करून घेतो। ऑन केलं आहे 5 ते 10 मिनिट पण लागायचं नाही, एक तुमचं इंटरनेट जितक्या फास्ट असेल तितक्या फास्ट तुमचे फोटोज ते अपलोड्स होणार आहेत। जसं की समजा मी ऑलरेडी इथे बघू शकता जे की आपले फोटोज आहेत इथे अपलोड झाले बघू शकता। अशा पद्धतीतून तुम्ही बघू शकता जे की तुमचे फोटोज आहेत ते एक 5 ते 10 मिनिटात अशा पद्धतीतून फोटोज अपलोड होतील, जी की जीमेलचं बघू शकता, जे की इथे तुम्हाला दिसत असेल जीमेलचे जे की फोटो आपले अपलोड व्हायला लागलेत। तर मी इथून तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीतून आपले अपलोड झाले आहेत बघू शकता। इथे तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीतून जे की आपले फोटोज आहेत ते अपलोड झालेले आहेत बघू शकता। मी माय फोटोज इथे बघू शकता तेव्हा क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता जेव्हा क्लिक केल्यानंतर जे की आपले गॅलरीत ओपन झाले आहेत जे की फोटोज आहेत तर यातील बघू शकता हा जो काही फोटोज आहे हा मी तुम्हाला डिलीट करून दाखवतो, जे की आपला जीमेलमधून डिलीट होतो का बघू शकता। हा फोटो इथून मी अशा पद्धतीतून डिलीट करतो, हा सुद्धा मी डिलीट करतो, हा सुद्धा डिलीट करतो। ओके, जे की आपले फोटोज डिलीट झाले आहेत। त्यानंतर मी डायरेक्ट ओपन करून घेतो। इथून ओपन केल्यानंतर थोडंसं मी बॅक करून घेतो, डायरेक्ट मी जीमेल आयडी आहे ते आपली इथून ओपन करून घेतो। तर मी इथून जीमेल आहे ती ओपन केलं आहे। ओके, तर बघू शकता हे जो आपण आता जीमेल सेंड केली ती आलेली आहे। तर इथे बघू शकता हे फोटोज बघू शकता अशा पद्धतीने हा फोटोज मी डिलीट केला, हा सुद्धा डिलीट केला, हा सुद्धा। तर हा सेव्ह कशा पद्धतीतून तुम्ही करू शकता, या ॲरोवर तुम्ही एकदा क्लिक करा, जे की फोटोज आहेत आपले अशा पद्धतीतून सेव्ह व्हायला बघू शकता। 2 सेव्ह झाले आहेत आणि हे 3 सेव्ह झालेले आहेत बघू शकता, 3 सेव्ह झाले आहेत। तर इथून तुम्हाला तिन्हीसुद्धा फोटोज बघू शकता अशा पद्धतीने हा इझिली आपला सेव्ह झाले। अशा पद्धतीतून तुम्ही गुगलला फोटोज सेव्ह करू शकता। आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तोटा काय आहे ह्यातून तुम्हाला सांगतो, जे की तुमची जीमेल आयडी जर हॅक झाली तर तुमचे फोटोज जे की आहेत ते सुद्धा हॅक होणार आहेत। त्यासाठी सांगतो तुमची जीमेल आयडीवर ज्या फोटोज तुम्ही सेव्ह करणार आहे ते कुठंसुद्धा तुम्ही यूज करू नका, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे। त्यामुळे तुमची जीमेल आयडी हॅक होणार नाही। जर यूज केली त्या फोटो जर सगळे अपलोड्स असतील तर 100% तुमचे जे फोटोज आहेत ते हॅक होणार आहेत। त्यासाठी सांगतो जे की सिक्युअर राहण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो जीमेल आयडी त्याचा पासवर्ड हा महत्त्वाचा आहे आणि ती जीमेल आयडी तुम्ही कुठंसुद्धा यूज करू नका। जे की फोटोज तुम्ही सेव्ह करणार आहात तुम्ही सेपरेट एखादी जीमेल आयडी काढू शकता आणि ती जीमेल आयडी तुम्ही दुसरीकडे यूज करू शकता। हा होता आजचा व्हिडिओ, तुम्हाला समजला असेल कशा पद्धतीतून जीमेल आयडीला तुम्ही फोटोज सेव्ह करू शकता
आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट सर्वांनी जास्तीत जास्त करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.